कवितेचे नाव आहे कवींच्या समवेत. धन्यवाद मॅडम. शेवटच्या टप्प्यात मला संधी मिळाली. ऐकण्याची किती जणांची मानसिकता आहे काय सांगू शकत नाही, पण माझे हे आहे ते ऐकून घ्यावी. तर मी सुरुवात करतो. कधी कधी मला वाटतं विद्यार्थी व्हावं, कधी कधी मला वाटतं विद्यार्थी व्हावं आणि विंदा मास्तरांच्या वर्गात बसावं. विंदा मास्तर म्हणजे विंदा करंदीकर बरं का. विंदा मास्तरांच्या वर्गात बसावं. कोणाकडून काय घ्यावं हे त्यांनी शिकवावं. वर्गातून बाहेर पडताना विंदांकडून कवितेची हिरवी पिवळी शाल घ्यावी. वर्गातून बाहेर पडताना विंदांकडून कवितेची हिरवी पिवळी शाल घ्यावी. आयुष्यभरासाठी समाधानाने अंगावर ओढून घ्यावी. आयुष्यभरासाठी समाधानाने अंगावर ओढून घ्यावी. कधी कधी मला वाटतं साने गुरुजींच्या वर्गात जावे. कधी कधी मला वाटतं साने गुरुजींच्या वर्गात जावे. श्यामच्या आई लिहिणाऱ्या प्रेमळ श्यामला अनुभवावं. श्यामची आई लिहिणाऱ्या प्रेमळ श्यामला अनुभवावं. त्याच्या डोळ्यातलं अपार प्रेम माया अनुभवावी. खरा तो एकची धर्म ही शिकवण त्यांच्याकडून घ्यावी. कधी कधी मला वाटतं बोरकरांच्या वर्गात बसावं. कधी कधी मला वाटतं बोरकरांच्या वर्गात बसावं. त्यांचे सागरासारखे सागरापरी गहिरे डोळे, त्यांचे सागरापरी गहिरे डोळे अनुभवावे. हे जीवन त्यांना कळले हो, ते मलाही शिकवाल का हे विचारावे. कधी कधी मला वाटतं उस्मानराजांच्या वर्गात जावं. कशास आई बिजवीचे डोळे हे त्यांच्याकडून ऐकावे. रात्रीच्या गर्भातीलही उशक काल अशा जागवीत निघावं. पाठीवर तात्यासाहेबांचा हात असावा. लढ रे पोरा ऐकताना कणा ताट असावा. कधी कधी मला वाटतं शांताबाईंकडे जावं. ऋतू हिरवा ऋतू बरवा कुठे भेटला हे जाणून घ्यावे. माझे जीवन गाणे लिहिणाऱ्या पाडगावकरांचे वर्ग चक्कर मारावी आणि विचारावे त्यांना. व्यथा असो आनंद असो तुम्ही गात कसे राहता. आनंदाच्या रसात न्याहात कसे राहता. त्यांच्या चष्म्याआडच्या प्रेमळ मिश्किल डोळ्यात खोल डोकावून बघावं. शतदा प्रेम करावे त्याचं रस समजून घ्यावे. कधी कधी मला वाटतं कॉलेरला तांगणकडे जावे. काळा ज्या लागल्या जेव्हा त्या जीवाला भेटावे. दिवसभर त्यांच्या जवळच राहावे. पहाटे त्यांच्याकडून घनतमी राज्य करणाऱ्या शुक्राला बघावं. कधी कधी मला वाटतं बालकवींच्या गावी जावं. पाय टाकुनी जलात बसलेला तो औदुंबर अनुभवावा. सुंदरतेच्या सुमनानावरचे दव चिंबून आनंदी आनंदगडाच्या सड्यात नाव. कधी कधी मला वाटतं सुरेश भटांना भेटावे. चांदण्यात फिरताना त्यांच्याशी संवाद साधावा. दुभंगून जाता जाता मी अभंग कसा झालो रे हे त्यांच्याकडून ऐकावे. कधी कधी मला असं खूप काही वाटतं. कवी आणि कविता यांचं प्रेम हृदयात दाटे. कवी असतात परमेश्वराचे दूत. येऊन येतात प्रतिभेचं लिहिणं. तुमच्या माझ्यासाठी हे असतं नक्षत्राचं लिहिणं. धन्यवाद.